प्रेझेंट वरती येऊयात, या वास्तविक काळावरती येऊयात. रामाच्या नावाखाली स्टंटबाजी करत राजकारण करणाऱ्या मनुवादी व्यवस्थेला बळी पडलेल्या त्या गुलाम बांधवांना मी फक्त केवळ 2 प्रश्न विचारू इच्छिते. ते 2 प्रश्न म्हणजेच, नंबर 1, आपण जर रामाला मानत असाल तर आपण ते रामायण वाचले का? निदान ते पाहिले तरी का? नंबर 2, आपण जर स्वतःला हिंदू समजत असाल तर हिंदू शब्द हा कोणत्या भाषेचा, कोणत्या देशाचा? हिंदू शब्दाचा अर्थ काय? हिंदू शब्द हा अपमानवाचक की सम्मानवाचक, व तो कोणी कोणास वापरला? अहो, विवेकशील लोकांना रामायण वाचताच त्वरित समजेल की रामायण हे तर अनलॉजिकल आहे, त्याला काही लॉजिक नाही, आणि ते वाचताना त्यांना हसू देखील येईल. रामायण हे वर्णव्यवस्था मजबूत करण्यासाठी व बहुजन लोकांना जाणीवपूर्वक गुलाम बनविण्यासाठी जाणीवपूर्वक लिहिलेलं हे जाळं आहे. हे आपण सर्वांना वेळीच करणे गरजेचे आहे. अहो, अस्तित्वात नसलेल्या रामाला माझा विरोध नाही, परंतु मी भारताचे पंतप्रधान यांना विनंती करते की, भारताच्या प्रधानमंत्री यांना विनंती करते की, तुम्ही जर आमच्या बहुजनातील एका जरी व्यक्तीला 22 जानेवारीला मुख्य पुजारी म्हणून घेत असाल तर माझी पूर्ण सहमती असेल. परंतु ते तसे करतील का? नाही, ते तसं करणार नाही. अहो, 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना पत्र पाठवले होते व जाहीर सभेत त्यांना विनंती देखील केली होती. ते पत्र म्हणजे हे, अयोध्या में जो मंदिर में राम की मूर्ति स्थापन करने के एवज शिक्षा की प्रकाश देने वाली सावित्रीबाई फुले की पाठशाला शुरू करने के हेतु विनम्र आवेदन. भारत के 95% जनता जनार्दन की ओर से मैं कुमारी का प्रिया नप्ते ने माननीय प्रधानमंत्री को पत्र भेजा था कि यह भारत देश संविधान के आधार पर चल रहा है. यह देश धर्मनिरपेक्ष लोकतंत्रतावादी होने के साथ साथ विश्व में इसका सम्माननीय स्थान है. हमारे भारत देश ने विज्ञान के माध्यम से चांद पर कदम रखा है, पर दूसरी ओर आप मनुवादी प्रतिगामिता के दलदल में पैर फैलाए हुए खड़े हैं. विषमतावादी मनुवादी व्यवस्था एवं धर्मांधात की तहत अंधश्रद्धा में, अंधविश्वास में इस भारतीय जनता को धकेल कर मानसिक विकलांग और मनुवादी व्यवस्था के गुलाम बना रहे हो. वास्तव में एक बहुजन नेता नेतृत्व कर रहा है. अयोध्या के राम मंदिर में जो मूर्ति स्थापना की है वह बहुजनों को क्या वैचारिक ऊंचाई की दृष्टि देंगी? यह सवाल और यह प्रश्न अभी भी अणुत्तरित ही रहेगा, ऐसे मुझे लगता है. बेहतर तो यह होगा कि अयोध्या के उस मंदिर में पाषाण मूर्ति बिठाने के एवज में सावित्रीबाई फुले की पाठशाला शुरू की जाए, जिससे हमारा भारत देश महासत्ता हो सकता है, ऐसे मुझे लगता है. संत कबीर ने स्पष्ट शब्दों में कहा है कि पहाड़ पूजे हरि मिले तो मैं पूजू पहाड़. क्या ये संत कबीर की काव्य पंक्तियां आपको ज्ञात है? हम तत्वज्ञान, तंत्रज्ञान, पुरोगामी विचार सरणी को स्वीकारेंगे तो हम पुनश्च विश्वगुरु हो सकते हैं, ऐसे मुझे लगता है. यदि 22 जानेवारी को अयोध्या में हम राम मूर्ति स्थापन करने के बजाय सावित्रीबाई फुले की पाठशाला शुरू करेंगे तो निश्चित हम विश्वगुरु हो सकते हैं. हे पत्र मी 3 तारखेला प्रधानमंत्री यांना दिले होते आणि आजही या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्यांना विनंती करते की अयोध्येत कुठलाही ऐतिहासिक पुरावा नसलेला काल्पनिक रामाची मूर्ती स्थापन करून समाजाला अंधारात टाकण्याऐवजी त्या मंदिरात ज्ञानाचा प्रकाश देणारी सावित्रीबाई फुले यांची शाळा सुरू करावी. निश्चितच आपण महासत्ताक झाल्याशिवाय राहणार नाही, असे मला वाटते. खरं तर कोणाच्या भावना दुखवणं हा माझा उद्देश नसून समाजाने तत्वज्ञान, तंत्रज्ञान व इतिहास स्वीकारावा, तरच आपण पुनश्च विश्वगुरु होऊ शकतो, असे मला वाटते. खरं तर ते जे मी पत्र लिहिलं होतं ते
पत्राद्वारे खूप व्हायरल झालं. बऱ्याच लोकांनी त्या पत्राचं कौतुक देखील केलं. परंतु वादी व्यवस्थेला बळी पडलेल्या माझ्याच काही भावांनी मला माझी जात व धर्म विचारला. तर त्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सांगू इच्छिते की विचारू नकोस भावा, विचारू नकोस भावा मला धर्म व जात माझी. विचारू नकोस भावा मला धर्म व जात माझी. मानवतेशी आहे गाठ माझी, मानवतेशी आहे गाठ माझी. शिवराय फुले शाहू आंबेडकरांची वाट माझी. शिवराय फुले आंबेडकरांची वाट माझी. बुद्धांच्या विचाराने होते पहाट माझी, होते पहाट माझी. खरं तर समाजाला जागे करण्याचे काम आज निलेश दादा व प्रकाश दादा करत आहेत. तर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवाव्यात. टाळ्या कशा वाजल्या पाहिजेत? जोरात वाजल्या पाहिजेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपणा सर्वांना सांगू इच्छिते की प्रबोधनकार ठाकरे म्हणतात, जर एक वेळेस छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं तर हिंदू धर्मातील 33 कोटी देवी देवताची फलटण बाद होते. सर्वांनी माझ्या हे म्हणायचे, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. मी आपणा सर्वांना सांगू इच्छिते की आपण मंदिराऐवजी वाचनालयाकडे रांग लावशाल ना, तेव्हा आपला भारत देश महासत्ताक होऊ शकतो असे मला वाटते. काल्पनिक भाकर कथा वाचाल तर मनोरुग्ण व्हाल. अहो काल्पनिक भाकर कथा वाचाल तर मनोरुग्ण व्हाल आणि संविधान वाचाल तर विद्वान व्हाल, विद्वान व्हाल. 3 तारखेला सावित्रीबाई फुले यांची जयंती झाली. तर त्यांच्या जयंतीनिमित्त मी एक छोटीशी कविता सादर करू इच्छिते. ती म्हणजे, पहिली स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ करणार भिडेवाडा हे स्वाभिमानाचं प्रतीक आहे. परंतु त्या भिडेवाड्यासमोर मनुवाद्यांनी जाणीवपूर्वक बांधलेले दगडूशेठ गणपतीचं मंदिर ते बहुजनांना मानसिक गुलाम बनविण्याचं जाळ आहे. त्याविषयी मी म्हणेन, भिडेवाडा खुणवतोय. अहो दगडूशेठला हात जोडले की, दगडूशेठला हात जोडले की भिडेवाड्याला पाठ होते. दगडूशेठला हात जोडले की भिडेवाड्याला पाठ होते. गाजलेल्या होत्या ओळी पण, गाजलेल्या होत्या ओळी पण त्यावरी सवाल साठ होते, सवाल साठ होते. पाहुणे दुरावस्था भिडेवाड्याची, पाहुणे दुरावस्था भिडेवाड्याची तेव्हा संतापाची लाट होते. पाहुणे दुरावस्था भिडेवाड्याची तेव्हा संतापाची लाट होते. स्त्री शिक्षणाची तेथूनच ग एक एक गाठ होते, एक एक गाठ होते. दगडूशेठला हात जोडले की भिडेवाड्याला पाठ होते, भिडेवाड्याला पाठ होते. पावलोपावली त्यांच्या आडवळणाचे घाट होते. पावलोपावली त्यांच्या आडवळणाचे घाट होते. डबक्यात साचलेल्या पाण्याचे वाहणारे पाट होते, वाहणारे पाट होते. विरोधाच्या अंधारातून मग प्रकाशमय वाट होते. विरोधाच्या अंधारातून मग प्रकाशमय वाट होते. खांद्याला खांदा लावणी आज मान समाजात ताट होते, मान समाजात ताट होते. दगडूशेठला हात जोडले की भिडेवाड्याला पाठ होते, भिडेवाड्याला पाठ होते. खरं तर आज पहिला वाढदिवस व नामकरण समारंभाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे खूप छान असे आयोजन केले. खरं तर मला सांगायला आनंद वाटतो की ज्यांचा जन्म 20 तारखेला होतो ते महान असतात, त्यांचे नातेवाईक देखील महान असतात व या कार्यक्रमाला येणारे सुद्धा महान असतात. खरं तर माझाही जन्म 20 तारखेला झालेला आहे, आजच झालेला आहे. खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला खूप आनंद होतो की बाळाचा आणि माझा वाढदिवस एकाच दिवशी आहे. खरं तर
एक गिफ्ट घेऊ इच्छिते. दोनच वस्तू. मी आपल्या सर्वांकडनं 2 गिफ्ट घेऊ इच्छिते. वस्तू नाही घेणार मी. जर आपण व्यसन करत असाल तर ते आपण आजच सोडवा. दारू पित असाल तर ती सोडावी. गुटखा तंबाखू खात असाल तर ते पण सोडावं. कारण की आपल्याला भारत देशाचं भलं करायचं आहे. मनुवादी व्यवस्थेतून गुलाम झालेल्या आपल्या बांधवांना बाहेर काढायचं आहे. तर माझ्या सोबत आपण सर्वांनी राहणं गरजेचं आहे. तर प्रथम स्वतःचं आरोग्य आणि मग सगळं काम. तर हे 2 व्यसन आपण सोडाल हेच माझ्यासाठी गिफ्ट असेल. आणि अजून एक गोष्ट, महापुरुषांच्या विचारावर चालाल. चालणार ना महापुरुषांच्या विचारावर? आवाजच येत नाहीये. झोपलेत का सगळे? नाही ना? चालणार ना महापुरुषांच्या विचारावर? मग एक जोरदार घोषणा द्यायची. तथागत गौतम बुद्धांचा, तथागत गौतम बुद्धांचा, चक्रवर्ती मौर्य सम्राट अशोकांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. याविषयी मी म्हणेल, किसकी काशी, किसकी मथुरा, किसके है ये चारों धाम. किसकी काशी, किसकी मथुरा, किसके है ये चारों धाम. इतिहास का पन्ना उठा कर तो देखो, सब चक्रवर्ती मौर्य सम्राट अशोक के नाम, सब चक्रवर्ती मौर्य सम्राट अशोक के नाम. खरं तर एवढ्या कष्टातनं या कार्यक्रमाचे आयोजन केले आदरणीय प्रकाश दादा ढाले यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवाव्यात. त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवाव्यात. धन्यवाद. जय जिजाऊ, जय अहिल्या, जय सावित्री, जय लघुजी, जय भीम, जय शिवराय.